आजच्या धावपळीच्या युगात जिथे शहरीकरणामुळे मुलं आपल्या मातीपासून आणि अन्नदात्या शेतकऱ्यांपासून दुरावत चालली आहे, तिथे श्रीराम क्लासेसने एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक दुवा साधण्याचा प्रयत्न केलाय. वर्षभर अभ्यासात रमलेल्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळत त्यांना थेट शेतावर नेऊन निसर्गाच्या कुशीत विसवण्याचा आणि शेतीचे धडे देण्याचा एक अनोखा एकदिवसीय शैक्षणिक सण उपक्रम नुकताच पार पडलाय. आजच्या विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या जगात रमला असला तरी आपल्या काळ्या आईची ओळख असणे किती महत्त्वाची हे अधोरेखित करणारा हा दिवस होता. शेतकऱ्यांच्या मुलालाही एकर, बिघा, गुंठा या जमिनीच्या मोजमापांची माहिती नसते. ही खंत दूर करण्यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी संचालक पाटील सर यांच्या मनात ही निशुल्क सहल आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानापलीकडील अनुभवांची शिदोरी सोबत घेतली आहे. शेतात मनसोक्त बागडले, खेळले आणि आयुष्याचा मनमुराद आनंद लुटलाय. रुचकर जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी शेतीविषयक सखोल माहिती जाणून घेतली आहे. आपण रोज जे अन्न खातो ते कसे पिकते, आपल्यापर्यंत कसे पोहोचते याचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांना मिळाले. अन्न हे पूर्ण ब्रह्म या उक्तीचा अर्थ आणि अन्नाचे महत्त्व त्यांना सोप्या आणि भावनिक पद्धतीने समजावून सांगण्यात आलाय. शेती, संस्कार आणि संवेदना यांची सांगड घालणारा श्रीराम क्लासेसचा हृदयस्पर्शी उपक्रमाबद्दल बोलताना संचालक प्राचार्य उल्हास पाटील आणि सविता पाटील म्हणाले की आमची इच्छा आहे की मुलांची आपल्या मातीशी असलेली नाळ कधी तुटू नये. त्यांना आपल्या अन्नदात्याची आणि निसर्गाची जाणीव असावी. म्हणूनच अशा सहली मुलांसाठी नेहमीच आयोजित करत राहू. श्रीराम क्लासेसचे शिक्षकवृंद केवळ शिकवण्यापलीकडे जाऊन विद्यार्थ्यांशी एक भावनिक आणि आपुलकीची नाळ जोडून ठेवतात याचा प्रत्यय या सहलीतून आलाय. सर्व शिक्षकवृंदांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तो यशस्वी केलाय. ही सहल केवळ एक शैक्षणिक सहल नसून मुलांच्या मनात मातीबद्दल, श्रमाबद्दल आणि अन्नदात्यांबद्दल आदर निर्माण करणारी एक संस्कार सहल आहे. नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.